देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. कृत्रिम फुलांचा वापर केल्यास कडक कारवाई. राज्यात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम म्हणजेच प्लास्टिक फुलांवर सरकारने आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत लवकरच नियम अधिक स्पष्ट करून कठोर अंमलबजावणी केली जाईल असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकपासून बनवलेल्या आणि नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या कृत्रिम फुलांच्या वापरावर आधीपासून बंदी आहे. आता ही बंदी अधिक स्पष्ट आणि कठोरपणे लागू केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की कृत्रिम फुले वापरणाऱ्या सजावट व्यावसायिकांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. नैसर्गिक फुलांचे बाजार सुरू राहणे गरजेचे असून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. कृत्रिम फुलांचा व्यापार शेतकरी आणि पर्यावरण दोन्हींसाठी हानिकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागील उद्देश म्हणजे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे असंही सरकारचे म्हणणे आहे. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांच्या बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे नियम स्पष्ट करून बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या निर्णयाचा थेट परिणाम इव्हेंट डेकोरेशन व्यवसाय, लग्न समारंभ हॉल सजावट साहित्य विक्रेते यांच्यावर होणार असून भविष्यात नैसर्गिक फुलांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे पर्यावरण संरक्षण आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा, या दोन उद्दिष्टांसाठी राज्य सरकार कृत्रिम फुलांवर कडक कारवाईच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.